एका धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना भैरवनाथ 11 विरेवाडी विपक्ष भैरवनाथ 11 साखरवाडी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शुभम. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून शतरक्षक मिड ऑफचा मागे धावतोय आणि चेंडू जाईल अगदी सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय नाना चषक चौकार. सागर पवार आणि त्यांच्या साथीला आहेत सागर केंजळे आणि षटक क्रमांक पहिला रवी जाधव. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना लोअर फुलटॉस चेंडू सागर केंजळे मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला चुकी होणार नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये रवी जाधव यांनी आपल्या संघाला यश प्राप्त करून दिले. सागर केंजळे बॅक टू द डगआउट. छा प्रकारचे ही खेळपट्टी आहे डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली ईस्ट क्रीडांगण. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लोअर फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला सागर केंजळे यांनी परंतु त्याचा मिस टाइम फटका आणि त्याचा मात्र भूर्दंड सहन करावा लागेल कारण ज्या प्रकारे अशा प्रकारच्या मोठ्या फटक्याचा तुम्ही प्रयत्न करता बॅटचा बॉटम तुमचा लोअर हँड. पहिला शॉट जॅक करण्याचा प्रयत्न पाहिलं काही वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न निश्चितच इथे देखील होत असताना ज्या प्रकारे हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाची रचना आहे मी कौतुक करेन आयोजन कमिटीचं कारण एवढं चांगलं क्रीडांगण उपलब्ध करून दिलंय. नवीन फलंदाज रोशन आलेत आणि रोशन यांनी पहिल्याच चेंडूवर मात्र आपलं खातं उघडलंय. रोशन केंजळे लोअर फुलटॉस चेंडू रोशन केंजळे यांचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. आपल्या दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय दमदार कार. रवी जाधव यांच्यावर आक्रमण केलं जात आहे. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फुलटॉस चेंडू होता जणू काही सुवर्ण संधी होती आणि रोशन केंजळे यांनी मात्र ती प्राप्त केली. 1 to go. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर रदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये या शेवटच्या चेंडूवर. षटक क्रमांक पहिला होतंय समाप्त. रवी जाधव यांनी 1 गडी बाद केल्या. धावा खर्च केल्या 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रवी जाधव यांचं पहिलं षटक संमिश्र प्रकारचं पाहायला मिळालं. 13 धावा खर्च करत असताना एक महत्वाचा गडी बाद केला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सुनील जाधव. सध्या मुंबईमध्ये अवकाळी पाऊस आणि या वरुण राजाची आपल्यावरती कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाहीये कारण काल रात्री 1-2 तास पाऊस पडून गेला. त्यानंतर मात्र सकाळी क्रीडांगण ओलं होतं परंतु आयोजन कमिटीने ज्या प्रकारे मेहनत घेतली प्रत्येक कमिटी मेंबरचं कौतुक व्हायला पाहिजे कारण प्रचंड मेहनत घेतली त्याने क्रीडांगण सुकवण्यासाठी. पहिला चेंडू सुनील जाधव यांचा बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन वर्तुळाच्या आतमध्ये. आज ज्या प्रकारचा आपण ही स्पर्धा पाहतोय नानांचा वाढदिवस उद्या आहे परंतु कालपासूनच या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि नानांचा वाढदिवस म्हणजे आपल्या संपूर्ण सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या संघटनेचे संस्थापक त्यांची महत्त्वाची उपस्थिती देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आयोजन कमिटी अध्यक्ष रामदादा सावंत साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण कोर कमिटी हे महत्त्वाचं स्पर्धा
आणि त्याच स्पर्धेच्या दरम्यान येतो एक दमदार स्ट्रोक चेंडू मिड विकेट सीमारेषा पार अफलातून षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. रोशन केंजळे सेट ऑन फायर. अशा प्रकारचे फटके इनसाइड आउट. चांगला ड्राईव्हचा फटका फ्रंट फुटला येऊन मिड ऑफला क्लिअर करत असताना चेंडू जमिनीला लगत कार्पेटच्या साह्याने रोशन केंजळे यांच्या बॅटमधून षटकारानंतर येतोय नाना चषक चौकार. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि काय लाजवाब स्पर्धा पाहायला मिळते. एक अप्रतिम आयोजन कसं असावं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. कारण डोंबिवली ईस्ट डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडांगण सातत्याने लेदर क्रिकेटच्या मॅचेस इथे होतात आणि आज मात्र आपल्या टेनिस खेळाडूंना ही संधी प्राप्त करून दिली आहे. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेने खेळलाय आमचे स्क्वेअर लेग पंच खाली वाकले जरूर. त्यांना देखील थोडीशी व्यायामाची संधी प्राप्त झाली आहे. एक सिंगल प्राप्त होईल रोशन केंजळे यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. 1.4 चेंडूंचा खेळ झाला आहे. सुनील जाधव त्यांच्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला. त्यांनी धावा खर्च केल्या 4 चेंडूवर 12. रोशन केंजळे वैयक्तिक 19 धावा. सागर पवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. एसटी रक्षकाने झेलचा प्रयत्न केला परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यात. चांगला झेल टिपलाय युवराज यांनी. विकेटचं पतन. सागर पवार बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज युवराज जाधव मैदानामध्ये युवराज केंजळे मैदानामध्ये दाखल होत असताना आज या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती आपल्याला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी पोपटराव नाना कदम साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती. आदरणीय सन्माननीय सत्यजित सिंह पाटणकर साहेब दादा संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा पाटण विधानसभा मतदारसंघ. आदरणीय श्री विनोद काळन साहेब भाजप नगरसेवक आजतेगाव डोंबिवली पूर्व यांची देखील महत्त्वाची उपस्थिती. पहिला चेंडू युवराज केंजळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि इथे मात्र पहा चुकी झाली आहे. मोये मोये येतोय पहिल्या चेंडूवर चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 4 पुढे जात असताना 29 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. क्षेत्ररक्षणामध्ये गलतानपणा तुम्ही करू शकत नाहीये कारण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण या स्पर्धेचं स्वरूप जर पाहिलं तर विनर वर्सेस विनर यानंतर सामना होईल त्यानंतर लुझर वर्सेस लुझर अशा प्रकारचा या स्पर्धेचा फॉर्मॅट. परंतु तुम्ही पहिला सामना कोणताही संघ नेहमी जिंकण्यासाठी खेळतो कारण तुम्हाला दुसरी संधी आहे जरूर पण पहिला सामना विजय प्राप्त करता त्यावेळेला तुम्ही एक चांगले धावसंख्या धावफलकावर 29 आत्मविश्वास मात्र धुनावला जातो आणि तो खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना जितेंद्र जाधव षटक क्रमांक 3 साठी कर्णधाराने विश्वास दाखवला. 29 धावा धावफलकावर. पहिला चेंडू जितेंद्र जाधव यांचं स्वागत करणारा भव्य दिव्य कमालीचा फॅब्युलस स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. शुभम केंजळे रोशन केंजळे यांच्या बॅटमधून षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळता कुठेतरी वॉर्मअपचा अभाव दिसतोय आणि या फलंदाजाला एक भेट दिली आहे आणि ती भेट मात्र स्वीकारली आहे रोशन केंजळे यांनी. बुंद्यात टाकलेला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक मागे धावतोय एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील कमी. रोशन केंजळे यांना मिळेल 4 धावांची हमी चौकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. ज्या प्रकारे प्रयत्न चांगला केला परंतु स्लाइड मारली आणि या आउटफील्ड थोडीशी ओली आहे कारण काल रात्री आणि आज सकाळी देखील पाऊस पडून गेला त्यामुळे अशा प्रकारचे क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खराब दिशा. एक अवांतर चेंडू व्हाईट बॉल. 40 धावा धावफलकावर 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. संभावित धावसंख्या 69 पर्यंत बनू शकते. जितेंद्र जाधव अवांतर चेंडूंवर अंकुश ठेवावा लागेल. अवांतर धावा रोखाव्या लागतील.
फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर रदळतोय, बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते टीमच्या टोटलमध्ये. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. आमच्या अगदी उजव्या बाजूला विजय साळुंके सर आपल्या संघटनेचे खजिनदार आहेत आणि प्रत्येक कमिटी मेंबरने जे काम केलंय ते कौतुकास्पद. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, खराब दिशा, व्हाईट बॉल. दिशेवर नियंत्रण नाहीये, स्क्वेअर मारा. अवांतर धावेंवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल, कारण जेवढं वाटतं तेवढं या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नसेल, कारण खेळपट्टी थोडीफार ओली आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न, डीपला मिड विकेट आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. सुनील आहेत, चेंडूवर वेगाने आले, तेवढीच चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 43. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 3. बॅकफूटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅट अगदी एकात आणि फटका खेळायचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. एक वेगवान प्रकारचा चेंडू हाताळत असताना जितेंद्र जाधव, ज्या प्रकारे टीम भैरवनाथ 11 वीरेवाडी गोलंदाजी करत असताना स्लॉक स्वीपचा फटका, सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, सीमारेषा पार, आरपार. इट्स अ ह्यूज हिट. 6 धावा, षटकार. रोशन केंजळे सनुकाई या फलंदाज आजचा दिवसभरामध्ये पहा ज्या प्रकारे उजवा पाय टेकवला. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 49. 49 रन्स ऑन बोर्ड. स्लॉक स्वीपचा फटका. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49 धावा. चला प्लीज स्पीडअप करा. लक्षात घ्या, तुम्हाला एका डावासाठी 20 मिनिटं दिलेत आयोजन कमिटीचा. अगदी येस, लक्षात घ्या, तुम्हाला 16 मिनिटं दिली आहेत, त्यामुळे तुम्हाला 16 मिनिटांमध्ये डाव पूर्ण करायचा आहे. आम्हाला आयोजन कमिटीने सक्त ताकीद दिली आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर शुभम जाधव आलेत. शुभम जाधव यांचा पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून वेगाने आलेत. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन तैनात केला या अंतिम षटकासाठी. शुभम जाधव एक चांगली गोलंदाजीसाठी ओळख आहे त्यांची देखील. बुंद्यात टाकलेला चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक चुकी करतोय. एक धाव मात्र अंकित केली जाईल. अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर नोंद करावी लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 50 अप, 51 धावा. आडाबाटने खेळायचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. सातत्याने अवांतर चेंडूवर कुठेतरी रोख ठेवावा लागेल. आणि ज्या प्रकारे रवी जाधव, सुनील जाधव, जितेंद्र जाधव यांनी 3 षटकं हाताळली, त्यानंतर मात्र शुभम जाधव यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि एक चांगले खेळाडू म्हणून ओळख आहे सह्याद्री क्रिकेट मध्ये शुभम जाधव यांची. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, जमिनीलगत फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु तसं होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरला, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळाली. विक्रम जाधव होते आणि अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपटाकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनला, शॉर्ट दरम्यान आहे. महेश जाधव एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. या षटकामध्ये शुभम जाधव यांनी अद्याप एकही फलंदाजाला मोठा फटका खेळू दिला नाहीये. 54 धावा, 2 to go. रोशन तब्बल 37 धावांवर खेळतात. रोशन केंजळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न युवराज यांचा, परंतु गोलंदाजी पहा, वेगवान तेस्तर्रार गोलंदाजी शुभम जाधव. का मला शेवटचं षटक कर्णधारांनी सोपवलंय. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळणं अंतिम षटक सोपं नसतं. धावांवरती अंकुश ठेवलाय. अवघ्या धावा खर्च केल्यात 5 चेंडूवर 5. शुभम जाधव यांनी 1 to go. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारा चेंडू. शेवटचा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आहे. दुसरी अगदी एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. काय घडलंय पहा, इथे स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे, म्हणजे शुभम केंजळे स्ट्राईक वरती आले, ही जमेची बाब.
रोशन केंद्रे टीम भैरवनाथ 11 साखरवाडीसाठी. आणि रोशन केंद्रे यांनी या मॅचमध्ये धावा केल्या तब्बल 13 चेंडूमध्ये 37 धावा. नवीन बॅटर अनिकेत केंद्रे आलेत. आता शुभम केंद्रे रोशन केंद्रे कशा प्रकारे या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवर प्रहार कर दिले पाहिजे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. दुसरी धाव हवी आहे का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी क्षेत्ररक्षकाच्या दिशेने अप्रतिम फेकी अप्रतिम क्षेत्ररक्षण विक्रम जाधव यांचा. दुहेरी धावेच्या प्रयत्नात रोशन केंद्रे होतील 38 धावांवर बाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 56 आणि 57 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम 57 धावांचं लक्ष असेल भैरवनाथ 11 विरेवाडी 57 रन्स टू विन. ज्या प्रकारे शुभम जाधव यांनी हे षटक हाताळलं अवघ्या 7 धावा खर्च केल्या म्हणजे 3 षटकामध्ये धावा झाल्या होत्या तब्बल 49 आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7 आणि 57 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. चला मी विनंती करेन भैरवनाथ 11 साखरवाडी मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या कारण वेळेचं बंधन असेल. नानांचा वाढदिवस आणि या नानांच्या वाढदिवसानिमित्त ही अभूतपूर्व दैदिप्यमान स्पर्धा आणि ज्या प्रकारे संपूर्ण आयोजन कमिटीने असतील आपल्या संघटनेचे अध्यक्ष संस्थापक म्हणून पोपटराव नाना कदम साहेब यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. एक सामाजिक कार्य करणारं व्यक्तिमत्व एक दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेटवर प्रेम करणारं एक वेळ व्यक्तिमत्व. आपल्या संघटनेची स्थापना त्यांच्या माध्यमातून केली. अध्यक्ष श्रीराम सावंत साहेब उपाध्यक्ष सचिन जाधव साहेब खजिनदार विजयदादा साळुंके साहेब आमच्या उजव्या बाजूला स्कोरिंग करत आहेत. विजय सकपाळ साहेब सचिव सदस्य म्हणून कल्पेश सकपाळ असतील सतीश जाधव असतील संतोष पवार असतील संतोष सावंत अनिल सकपाळ आणि विनोददादा सावंत या प्रत्येक कोर कमिटी मेंबरने ज्या प्रकारे मेहनत घेतली ती मात्र वाखणण्याजोगी आहे. कारण हे लेदर क्रिकेटचं क्रीडांगण डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवलीचं पूर्वला हे मैदान आहे आणि आज सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची ओळख. परंतु या अप्रतिम आणि लेदर क्रिकेटच्या मैदानामध्ये एवढी भव्य दिव्य स्पर्धा आपल्या ग्रामीण खेळाडूंना खेळण्याचं भाग्य लाभलंय म्हणजेच आपल्या संपूर्ण सह्याद्री क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. आणि आज मात्र हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं अध्यक्ष राम सावंत साहेब आणि त्यांची कमिटी मेंबर. आपले नानांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त एक अभूतपूर्व स्पर्धा. मी विनंती करेन भैरवनाथ 11 साखरवाडी प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ आपल्याकडे अनमोल आहे. आणि विजय सर विचार केला तर दोन्ही संघ देवाच्या नावाने खेळत आहेत. भैरवनाथ 11 विरेवाडी भैरवनाथ 11 साखरवाडी म्हणजे फक्त गावाचं नाव वेगळं आहे टीम देवाचं नाव एक आहे. आणि असं म्हटलं जातं की आपण नोकरी शिक्षण व्यवसायासाठी ग्रामीण भागातून राजधानी सातारा जिल्ह्यातून मुंबईमध्ये आलो परंतु अजून आपल्या गावाला कोणी विसरत नसतं कारण हे क्रिकेट फक्त गावाच्या नावासाठी खेळलं जातं. हे ग्रामीण क्रिकेटची एक वेगळी मजा असते कारण इथे तुम्ही पैसा बघत नाही इथे तुम्ही ट्रॉफीज बघत नाही इथे तुम्ही मानधन बघत नाही इथे फक्त गावाचं नाव महत्त्वाचं असतं. कारण एका गावामध्ये राहणारे सगळे खेळाडू असतात. आज फक्त गावाच्या नावासाठी आपण एकत्र येतो आणि सगळे खेळाडू विविध भागामध्ये राहतात. म्हणजे मुंबईमध्ये कोण नवी मुंबईला राहत असेल कोण कल्याण डोंबिवली कोण ठाणे कोण वसई विरार अगदी कोण इथे आजूबाजूला राहत असेल परंतु रविवार आला शनिवार आला की सगळेजण एकत्र येतात. आणि हा फक्त क्रिकेटची स्पर्धा नसते विजयदादा तर ही एक आपली टीम मिटिंग असते एक गेट टुगेदर असतं. जसं कॉलेजमध्ये आपलं कॉलेज संपलं गेट टुगेदर परंतु हे गावच्या खेळाडूंचं गेट टुगेदर आणि या मैत्रीची नाती ही जीवाभावाची नाती जपली जातात. चला प्लीज 57 धावांचं लक्ष आहे. आयोजन कमिटीने आम्हाला अगदी सक्त ताकीद दिली की तुम्हाला 16 मिनिटांमध्ये तुमचा डाव पूर्ण करायचा एक 4 षटकांचा. कारण वरुण राजाची कृपादृष्टी आपल्यावर आहे परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता. पहिला चेंडू सागर केंद्रे यांचा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. शॉट दरम्यान मागे धावतोय चेंडू दरम्यानच्या दिशेने
मार्गस्थ होईल, अगदी गवताला गुदगुल्या करत त्या आउटफील्डला आग लावत 4 धावा, चौकार. शुभम जाधव ज्यांनी शेवटचं षटक हातात असताना अवघ्या 7 धावा खर्च केल्या, ते मात्र आघाडीला आलेत आणि त्यांच्या साथीला आहेत सतीश जाधव. पहिल्या चेंडूवर 4 धावेने धावांचा श्रीगणेशा झालाय. 2011चा वर्ल्ड कप वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली. स्लॉक्सीचा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला चेंडू फील्ड केला जातोय. आणि पहा इथे मात्र तुम्हाला इथे स्विमिंग पूलला जायची गरज नाही आहे. आज तुम्हाला इथे आयोजन कमिटीने स्विमिंग पूल उपलब्ध करून दिलाय, परंतु मित्रांनो काळजी घ्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र 1 धाव आली आहे. शुभम जाधव एक आक्रमक पवित्रा मात्र धारण केलाय. पाठलाग करायचा आहे तब्बल 57 धावांचा आणि या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहिजे. सतीश जाधव फुल लेनचा चेंडू मिड विकेटला 4 धावांसाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप. सतीश जाधव ब्रँडेड आना चषक, चौकार. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत आपल्या सर्वांचं मनापासून सहज स्वागत. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. डाऊन द लेग साईड चेंडू अशा प्रकारे सागर केंजळे एक वेगवान गोलंदाज आहेत आणि सागर केंजळे यांची मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्या प्रकारे षटक हाताळले अद्याप 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत, 9 धावा धाव फलकावर. मी कौतुक करेन शुभम जाधव आणि त्यांचे साथीदार सतीश जाधव आक्रमक पवित्रा. मुद्दा टाकलेला चेंडू अपील केले, अपील मध्ये उत्साह जरूर आहे आणि पंचाने अपील मात्र उचलून धरले. मोठा विकेट, सतीश जाधव हॅज टू डिपार्ट्स. एक महत्वाचा विकेट प्राप्त झालाय, कारण ज्या खेळासाठी सतीश जाधव यांची ओळख आहे, आक्रमक खेळाडू विरेवाडीसाठी सातत्याने चांगला खेळ केलाय, त्यांना मात्र बाद केलाय. सागर केंजळे यांनी टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 9-1. यशांच्या मागे सागर पवार यांनी चांगला झेल टिपलाय, कारण सोपं नसतं. थोडीशी आउटफील्ड देखील ओली आहे, खेळपट्टीवर सकाळी चांगलं रोलिंग केलंय आणि अशा प्रकारच्या ज्या वेळेला आपण स्पर्धा पाहतो, स्पर्धा ही शेवटची आहे यावर्षीच्या हंगामामधील, कारण यानंतर रबर बॉल चालू होईल. परंतु आता मात्र प्रत्येक खेळाडू खुश असेल, कारण आता कडक ऊन पडलंय आणि आता आउटफील्ड देखील सुकली जाईल आणि त्यानंतर मात्र धावा या सातत्याने मोठ्या बनतील. कारण सर काल 65-70 65-70 60-65 बनत होत्या. आता नवीन फलंदाज दाखल झालेत रवी जाधव, त्यांनी या पहिलं षटक हाताळलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या डावामध्ये. रवी जाधव पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धाव हवी होती शुभम यांना परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. 5 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. लॉंगॉन तैनात केलाय आणि डीपला मिड विकेट आहे. 1 टू गो. 9 धावा धाव फलकावर. 57चा करायचा आहे पाठलाग इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, म्हणजे डीप पॉइंट डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा थोडीशी जवळ आहे, कारण हे लेदर क्रिकेटचं क्रीडांगण, लश ग्रीन आउटफील्ड, एक अभूतपूर्व स्पर्धा. स्लॉक्सचा फटका, गॅप मध्ये फटका खेळा, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, प्रयत्न चांगला केलाय. निश्चितच 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. SP होते, अनिकेत होते आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा रवी जाधव यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 11-1. एक षटकाचा खेळ समाप्त. सागर केंजळे यांच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या, परंतु त्यांनी महत्वाचा गडी बाद केला सतीश जाधव यांना. 46 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 46 धावा करायच्या आहेत, परंतु शुभम जाधव एक असे खेळाडू आहेत मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात आणि सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. षटक क्रमांक 2 रोशन केंजळे सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने. रोशन केंजळे 13 चेंडूमध्ये ज्यांनी या पहिल्या डावामध्ये 38 धावा केल्या, त्यांना मात्र आता षटक क्रमांक 2 साठी 5 रन केले. पहिला चेंडू रोशन केंद्रे यांचा गॅप मध्ये फटका खेळलाय. सागर शुभम जाधव यांच्या बॅटमधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार. रोशन केंद्रे यांनी पहिल्या डावामध्ये धावा केल्या होत्या 38 आणि त्या मात्र आता शुभम
जाधव वसूल करत असताना पहिल्या चेंडूवर चौकारांनी स्वागत केले. अशा प्रकारे या 57 धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात झाली आहे. टीम भैरवनाथ 11 विरेवाडी एक आक्रमक पवित्रा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर शतरक्षक मिडऑन वरून येतील. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. आता विजय सर, आता एक मात्र होईल की ज्यावेळेला खेळपट्टी थोडीशी सुकी होईल, आउटफील्ड सुकेल, धावा बनतील आणि खेळाडू देखील आता मनसोक्त या स्पर्धेचा आनंद घेतील. टीमची धावा संख्या 16. एक बिग फाईट पाहायला मिळेल. रोशन केंद्रे दुसऱ्या बाजूला शुभम जाधव. एक दोन बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि त्यांच्या साथीला आहेत रवी जाधव. धावा कराव्या लागतील. आवश्यक धावगती ही मात्र वाढत चालली आहे. त्या धावगतीला कुठेतरी आता मात्र फुलटॉस चेंडू, पंचांकडे नजर असेल. चेंडू शरीरावर आदळलाय आणि या पंचांनी मात्र सांगितलं की चेंडू डीप होत होता. पहा दुखापत झाली आहे का? आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण कधी कधी क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूवर तुम्ही आक्रमण करता आणि त्यावेळेला मात्र अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. खेळाडूने इशारा केला की तो ठीक आहेत, म्हणजे ते पुन्हा एकदा सज्ज होतील खेळण्यासाठी. रवी जाधव बॅट वेगाने फिरवली. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा द्यायची होती, परंतु जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला रवी जाधव यांनी आणि त्यामुळे चेंडूला टायमिंग करण्यामध्ये अपयश आलं. क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण कोणताही खेळ खेळा, तुम्ही रबर बॉल खेळा, रेलर बॉल खेळा, टेनिस बॉल खेळा, अंडरआर्म खेळा, टायमिंग होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला टायमिंगच्या जोरावर खेळावं लागेल, कारण हा क्रिकेट फक्त ताकदीचा गेम नाही आहे. क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट इज अ गेम ऑफ टायमिंग. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चांगला बाउन्स. गोलंदाज शुभम केंद्रे. खांद्याचा चांगला वापर आणि या खेळपट्टीला चांगलं हिट केलं रोशन केंद्रे. या खेळाडूचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये 38 धावांची खेळी केली आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळत आहेत. धावा खर्च केलेत अवघ्या 4 चेंडूवर 5. रोशन केंद्रे. रवी जाधव. फुल टॉस चेंडू. क्रिकेटमध्ये फुल टॉसला नसते माफी. फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. रवी जाधव ब्रँडेड विरेवाडी गावचा ब्रँड दाखवणारा षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फुल टॉस चेंडू होता. बॉटमहँडचा चांगला वापर. सज्ज होते या फटक्यासाठी आणि खेळता क्षणी त्यांना देखील माहित होतं की 6 धावा मला प्राप्त होणार आहेत. 1 to go. टीमची धावसंख्या धाव फलकावर 22. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. लेंथ मध्ये केला बदल. रोशन केंद्रे आणि हुशार आहेत, चाणक्य आहेत रोशन केंद्रे. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम साखरवाडी. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकाखेर. टीमची धावसंख्या 22ला 1. आता 12 चेंडूमध्ये केल्यात 22 आणि 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत विजयासाठी धावा 35. 35 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम भैरवनाथ 11 विरेवाडी. तोपर्यंत शुभम जाधव रवी जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे, तोपर्यंत लक्ष कठीण नसेल. षटक क्रमांक 3 नितीन जगदाळे आलेत. 12 चेंडूमध्ये आता 35 धावांची गरज आहे आणि या सामन्यातील सगळ्यात महत्त्वाचं षटक कोणतं असेल तरी नितीन जगदाळे यांचं असेल. या षटकामध्ये धावा आल्या तर सामना खुला होईल विरेवाडीसाठी आणि जर हे षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर टीम भैरवनाथ 11 साखरवाडी या मॅचमध्ये फ्रंट फुटला असेल. T20 मध्ये जेवढं 19वं षटक महत्त्वाचं तेवढं 4 षटकांच्या लढतीमध्ये 3रं षटक महत्त्वाचं आहे दुसऱ्या डावाचं. समोर शुभम जाधव. संपूर्ण विरेवाडी गावाच्या नजरा असतील या शुभम जाधव यांच्यावर, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. क्षमतेप्रमाणे खेळ करतील का शुभम जाधव? पहिला चेंडू लोअर फुल टॉस. ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमारेषा पार. शुभम जाधव पेटंट कार. स्वागत केलंय गोलंदाज नितीन जगदाळे यांचं. चुका केल्यात असा चेंडू तुम्ही शुभम जाधव यांना टाकू शकत नाहीये. असे चेंडू जर तुम्ही त्यांना टाकाल तर ते दिवसभर नाही तर रात्री देखील मारतील. 12 मध्ये 35 समीकरण होतं, आता 11 मध्ये 29 समीकरण सातत्याने बदलत आहे. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न अपील केले आणि इथे मात्र पहा मोठी विकेट. ज्या विकेटची गरज होती भैरवनाथ 11 साखरवाडी. नितीन जगदाळे यांनी षटकाराचं प्रत्युत्तर शुभम जाधव यांना बाद करून दिलंय. मोठी विकेट. बिग फिश इन टू द बास्केट. शुभम जाधव यांनी 6 चेंडूमध्ये 16 धावांची विध्वंसक खेळी जरूर केले, परंतु आता मात्र ते बाद झालेत.
आता 10 चेंडूमध्ये 29 धावांचं समीकरण. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 सुनील जाधव आलेत. मी कौतुक करेन ज्या प्रकारे रोशन केंझे यांनी सर दुसरं षटक हाताळलं, कारण तिथे त्यांनी धावा कमी खर्च केल्या आणि ज्या प्रकारे पहिल्या डावात त्यांनी 38 धावांची खेळी केली. काल संदीप शिंदे यांनी 17 चेंडूमध्ये 47 धावा केल्या होत्या आणि तो या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. परंतु आज हाफ सेंचुरी येईल का वैयक्तिक अर्धशतक ते पाहिजे आहे. पहिला चेंडू शॉट ऑफ जॅक सुनील जाधव, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. रोशन यांचं एक धावेवर समाधान मानावं लागेल. खातं उघडलं जात आहे सुनील जाधव यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 29. 9 चेंडूमध्ये आता 28चं समीकरण. मॅच ऑन आहे. सामना संपला नाहीये. इथून देखील टीम विरेवाडी मॅचमध्ये येऊ शकते. मोठा फटका हवाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. आज या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर कल्पेश सकपाळ दादाचं देखील चांगलं योगदान राहिलं आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाने योगदान दिलंय सर खेळपट्टी सुकवण्यासाठी पाहिलं आपण. स्वतः अध्यक्ष पाणी काढत होते. म्हणजे हे क्रिकेट आहे. स्पर्धा आपली आहे तर आपल्याला मेहनत करावी लागेल. संपूर्ण आयोजन कमिटीने देखील त्यांच्या मागे ज्या प्रकारे उभी राहिली आहे तुम्ही या स्पर्धेचं यश आहे नाना चषकाचा. टू गो. स्टॉकशिपचा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. नितीन जगदाळे लाजवाब गोलंदाजी, महत्वाचं षटक आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास मात्र सार्थ ठरवलाय. 5 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्यांनी 7 आणि एक महत्वाचा गडी बाद केला म्हणजे शुभम जाधव यांचा. 1 टू गो. 7 चेंडू आता 28 धावांची गरज आहे. हा महत्वाचा चेंडू असेल. षटकार हवा आहे टीम भैरवनाथ 11 विरेवाडीला तर समीकरण सोपं होऊ शकते. 7 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत म्हणजे 5 षटकार मारायचे आहेत तुम्हाला. 7 मध्ये 5 चेंडू तुम्हाला बाहेर मारायचे आहेत. मोठ्या फटक्याची गरज असताना आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी नितीन जगदाळे यांची. 7 धावा खर्च केल्याने एक महत्वाचा गडी बाद केला. 6 चेंडू 28 धावा. मॅच ऑन. ज्योतिर्लिंग 11 सावरकर प्लीज कॅप्टन मी आपल्याला विनंती करतोय आपण टॉसचा बॉसमध्ये यायचं आहे कारण यानंतर जो संघ विजय होईल त्याच्याबरोबर आपला सामना आहे. विजय दादा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे लीग प्रकारचे सामने आहेत म्हणजे तुम्ही एक सामना गमावलात तुम्हाला दुसरी संधी आहे कारण तब्बल 1 लाख रुपयांचा धनराशी आहे म्हणजे एका संघाला दुसरी संधी आहे. पण आता मात्र अंतिम षटकासाठी 6-28चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू समाधान यांचा ऑन साईडला खेळला. एकदा मात्र प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. 5-27. आता मॅच मात्र निर्णायक क्षणाला येऊन ठेपले. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत समाधान यांना. व्हॉट अ मॅच. 57 धावांचं लक्ष. शुभम जाधव बाद झाले. सतीश जाधव बाद झाले. त्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये आलाय. समाधान आरेकर 5 चेंडूमध्ये आता 27 धावांची गरज आहे. 5 चेंडू 27ची गरज. एक मोठा फटका तुमचा अगदी या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. तुमचं जर अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर या चेंडूवर षटकार ठोकावाच लागेल. 5-27. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव जोडली जातील आणि आता मात्र नाना चषक 2025 दुसरं पर्व. आदरणीय श्री पोपटराव नाना कदम साहेब अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी. लकी प्रेक्षकांना 5 लकी प्रेक्षकांना आमचे असतील त्यांना मात्र स्मार्ट वॉच आहे. 2 वाजता हा लकी ड्रॉ आपण चालू करणार आहोत. जे आमच्या आजूबाजूला प्रेक्षक आहेत आपण देखील या. अनोख्या पद्धतीने फटका खेळलाय आणि मोठ्या फटक्याची गरज होती. क्षेत्ररक्षक व्हॉट आर फॅब्युलस एफर्ट्स. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय प्रयत्न केला रोशन यांनी आणि निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या 4. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकून देऊ शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही पहिल्या क्रमांकाचं आणि मोठी स्पर्धा जिंकू शकता हे सांगत असताना रोशन काय प्रयत्न केलाय. 4 चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. 4 चेंडूमध्ये 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल आणि क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. 4 मध्ये 24. 4 षटकारांची गरज आहे. बॅटिंग करत असताना बॅटर
सुनील जाधव चार मारायचे होते, पहिला मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होईल. सामना आता खुला झालाय. चला कॅप्टन या ज्योतिर्लिंग 11 यानंतर लक्षात एक सूचना आहे, यानंतर जे 2 विजेते संघ आहेत त्यामध्ये सामना होणार आहे. फक्त आता जो चालू सामना आहे त्याच्यामध्ये जो विजय संघ होईल त्यांना फक्त 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. अगदीच 5 मिनिटाचा किंवा 2च मिनिटाचा ब्रेक आहे अशी सूचना येते कमिटीकडून. 2 मिनिटाचा ब्रेक दिलाय कारण नियमानुसार तुम्हाला खेळावं लागेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. मॅच खुली झाली. 3:25. 3 चेंडू 25 धावाची गरज असताना पराभवातील अंतर कमी करणारा येतोय. उशीर झालाय परंतु आलाय षटकार. हा षटकार आत्मविश्वास दुणावणारा असेल. टीम भैरवनाथ 11 विरेवाडी चुका केल्यात, त्या चुकांना मात्र तुम्हाला सुधारावा लागेल. एक चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून सुनील जाधव. 2 चेंडू 19 ची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे परंतु जेवढी तुम्ही या 2 चेंडूवर चांगले फटके खेळाल पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. कारण ही लीग प्रकारची मॅचेस आहेत, लीग प्रकारची स्पर्धा. ऑन साईडला कॅचचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. समाधान आरेकर यांचा डॉट बॉल. 1 चेंडू आता 19 धावांची गरज आहे. सामना आता खुला झालाय. ज्या प्रकारे भैरवनाथ 11 साखरवाडीने फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये खेळ केलाय तो मात्र वाखणण्याजोगा आहे. 1-19 कुठेतरी निराश केलंय टीम भैरवनाथ 11 विरेवाडीने, पण त्यांना दुसरी संधी आहे. शेवटचा चेंडू खराब दिशेवर आहे म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. चला टीम ज्योतिर्लिंग 11 सावरगरचे कॅप्टन या विजय टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. 1 चेंडू 18 धावांची गरज आहे. 1 चेंडू 18 धावा. मॅच आता पूर्णपणे टीम भैरवनाथ 11 साखरवाडी या टीमच्या आवाक्यामध्ये आली आहे. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आलाय डॉट बॉल. वेग पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. समाधान आरेकर यांचा. वेल प्लेड टीम भैरवनाथ 11 साखरवाडी. हार्ड लक बॅड लक भैरवनाथ 11 विरेवाडी. निश्चितच दुसरा सामना आहे तुमच्यासाठी देखील लीग प्रकारच्या ही स्पर्धा. चला कॅप्टन या साखरवाडीचे टॉससाठी आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी 14 चेंडूमध्ये धावा केल्या 38 रोशन केंद्रे आणि 1 षटक हातात असतात.